हाय फ्रेंड्स, स्टडी हब या यूट्यूब चॅनलवर आज आपण म्हाडा परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. तर चला न वेळ घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जीकेचे आणि जे काही मराठी व्याकरणचे प्रश्न असतील ते आपल्याला पाहायचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 14 पहा. एकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहेत? तर त्याचे काय उत्तर येतं? सी, आवृत्तीवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर क्वेश्चन 5वा पहा. लवलीना बोरगोहेन यांच्याबद्दल पुढीलपैकी कोणते अचूक पर्याय निवडायचे आहे आपल्याला? कोणती वाक्य बरोबर आहेत आपल्याला सांगायचं आहे. तर 5वा प्रश्नाचं उत्तर काय येतं पहा. आधी आपण वाक्य पाहूया. एक भारतीय महिला बॉक्सर, बरोबर आहे. 69 किलोग्रॅममध्ये तिचा वजनी गट होता, ते सुद्धा वाक्य बरोबर आहे. ती आसामची रहिवाशी आहे, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. अर्जुन पुरस्कार विजेती होती, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येतं पहा. 5चं उत्तर येतं डी, वरीलपैकी सर्व बरोबर. त्याच्यानंतर 6वा प्रश्न पहा. मी चेंडू खेळतो. तर या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचं आहे. तर सिंपल आहे पहा. 6व्याचं उत्तर काय येतं? बी, साधा वर्तमान काळ यामध्ये येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा पहा. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. आता मित्र, शत्रू, कमाल, किमान आणि शर, अक्षर हे काय आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. पण पहिला जो आहे अनल आणि अग्नी हा काय विरुद्धार्थी आहे, त्यामुळे ही चुकीची जोडी आहे, लक्षात ठेवा. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक पहा 14वा. इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली होती? तर 14चं उत्तर काय येतं पहा. सी, पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली होती. 15वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही? जयंत नार्वेकर यांना मिळालेला आहे, सचिन तेंडुलकर यांना सुद्धा मिळालेला आहे, रघुनाथ माशेलकर यांना सुद्धा मिळालेला आहे, तर सुनील गावस्कर यांना हा पुरस्कार मिळालेला नाही. त्यानंतर क्वेश्चन 16वा पहा. दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे कशाबाबत प्रसिद्ध आहेत? खाली वाक्य दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणतं वाक्य त्यांना लागू होतं? तो 16व्याचं काय उत्तर येतं पहा. राज्याच्या राजधानीचे आहे, रॉंग. दिल्ली फक्त एका राज्याची राजधानी, मथुरा आणि आग्रा ही राज्याची राजधानी नाहीत. उंच इमारतीसाठी प्रसिद्ध नाही. तर हे काय? पर्याय क्रमांक सी, उत्तर क्रमांक सी येते. यमुना नदीच्या किनारी वसलेली ही शहर आहेत. आता त्यानंतर 16वा प्रश्न झाला. आता प्रश्न क्रमांक 18वा आपल्याला पाहायचं आहे. या वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येते असं ओळखले? आता हे वाक्य दिसत नसेल, पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. किती भयानक वाडा आहे हा. तर या वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येतं? तर 18चं उत्तर काय? बी, उद्गारवाचक चिन्ह येतं. त्याच्यानंतर 20वा प्रश्न पहा. ब्रह्मघाट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. तर ब्रह्मघाटचं काय येतं पहा. विवाह बंधन आणि अपघात न सुटणारी गाठ, ए आणि सी. तर असा पर्याय कोणत्या वाक्यात आहे पहा. पर्याय क्रमांक डी, ए आणि सी ही दोन्ही पर्याय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 21वा पहा. पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते? पात्र या शब्दाला कोणकोणते अर्थ आहेत? लायक बरोबर आहे, भांडे बरोबर आहे, योग्य बरोबर आहे. याचं उत्तर काय येणार? 21व्याचं सी, वरीलपैकी सर्व. व्यक्तिरेखासुद्धा त्यालासुद्धा आपण पात्र म्हणू शकतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22वा पाहायचा आहे आपल्याला. प्रभाकर वर्तमानपत्र दिलेले आहेत आणि त्यांचे जे काही संपादक आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. आता दर्पण, बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832ला हे वर्तमानपत्र 1932ला हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं. तर मित्रांनो, दर्पण हे वर्तमानपत्र कधीचं आहे? 6 जानेवारी 1832ला हे सुरू केलं होतं. मराठीतील पहिलं वर्तमानपत्र. कधी बंद पडले? 1840ला बंद पडलं आणि त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू केलं. तर हे सुद्धा बरोबर आहे. दर्पणचे संपादक बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधूचे कृष्णराव भालेकर हे सुद्धा बरोबर आहे. शतपत्राचे गोपाळ हरी देशमुख हे सुद्धा बरोबर आहे. तर चुकले काय यामध्ये? 22व्याचं ए चुकले. प्रभाकर हे आचार्य अत्रेंचं नाही.
ते भाऊ महाजनचं वर्तमानपत्र आहे प्रभाकर. त्यानंतर पुढचं पहा 23वा प्रश्न, सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? तर याचं उत्तर काय येतं? बी कार्बन. 24वा प्रश्न, खालीलपैकी जिल्हा व त्यांचे लेण्यांची अचूक आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. तर 24चं उत्तर काय येतं? बी 1, 3 आणि 5 ही बरोबर आहेत. म्हणजे 1 म्हणजे कोणतं? मुंबई उपनगर कान्हेरी लेणी बरोबर आहे. त्यानंतर 3 पहा औरंगाबाद अजिंठा लेणी हे सुद्धा बरोबर आहे. आणि लास्ट 5वं पुणेमध्ये पाताळेश्वर लेणी हे सुद्धा बरोबर आहे. आता चुकले कोणतं पहा, मुंबई शहरमध्ये एलिफंटा तर हे चुकीचं आहे. रायगडमध्ये एलिफंटा लेणी येतात. त्यानंतर रत्नागिरीमध्ये भाजे हे सुद्धा चुकलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 25वा पहा, त्यांनी जे उद्योग स्थापन करणार आहेत त्यांची नावं आणि उद्योग अशा जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणती चुकीची जोडी आहे असं आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. पहा या ठिकाणी कोणती चुकीची जोडी आहे? तर ए ही जोडी चुकीची आहे. कावत दावर पोलादाचा कारखाना नाही. तर त्यांनी काय केलं? पहिली भारतातील सूतगिरणी किंवा सूत कारखाना त्यांनी सुरू केला, सूत मिल. 26वा प्रश्न पहा, गस्त सुरक्षा तर विमा काय येणार? संरक्षण येणार. त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 31वा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही किंवा मूलभूत कर्तव्यामध्ये त्याचा समावेश नाही असं विचारले. तर याचं पहा, एक आहे तर सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण तर हे मूलभूत कर्तव्यामध्ये त्याचा समावेश होतो. देशाचे संरक्षण करणे व आव्हान केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे हे सुद्धा बरोबर आहे. संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श संस्था यांचा आदर राखणे हे सुद्धा बरोबर आहे. त्याचं चुकले कोणतं? तर डी चुकले. पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन हे चुकलेलं आहे. आता मूलभूत कर्तव्य भाग कितीमध्ये यांचा समावेश होतो? भाग 4मध्ये यांचा समावेश होतो. 4A मध्ये. लक्षात ठेवा, कलम किती? 51A हे त्याचं कलम आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, संगणक विश्वात डोमेन नेम सिस्टीम संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. आता 32व्याचं उत्तर काय येतं पहा, सी. सरकारी संघटनांना हे जे काही डोमेन नेम सिस्टीम आहे तर हे वापरत नाहीत. व्यावसायिकांना कॉम वापरतात. शैक्षणिक संस्था आहेत त्यांना EDU असं वापरतात आणि सैनिकी संघटना आहेत त्यांना MIL असं वापरतात. तर सरकारी संघटना ज्या काही त्यांना काय वापरता येत हे तुम्हाला शोधायचं आहे, डोमेन नेम सिस्टीम. त्यानंतरचा प्रश्न पहा 34वा, भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे असं विचारले. तर 24व्याचं काय येतं? बी समाहार द्वंद्व समास. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला होता? तर 35चं उत्तर काय येतं? ए बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी संस्कृतमध्ये लिहिला होता. 36वं पहा, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? तर 36व्याचं उत्तर काय येतं? बी नैनिताल या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही? आता विकारी म्हणजे त्यामध्ये वचनात किंवा लिंगात त्यामध्ये बदल झाला पाहिजे. आता तांबडा पहा, तांबडी असं होऊ शकतं, मोठा मोठी, पांढरा पांढरी, पण कडू जे आहे ते कडूच राहतं. त्यामुळे याचं उत्तर काय येतं? सी. 39वा प्रश्न पहा, खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. आता 39व्याचं उत्तर काय येतं? तर सी येतं. शेण सडा होणे, गर्व चढणे हे चुकीचं आहे. शेला पावकवटे देणे हे वाक्य बरोबर आहे. सन्मानाचा पोशाख देणे, शोभा होणे, फजिती होणे हे सुद्धा, श्रीमुखा देणे, थोबाडीत देणे हे सुद्धा बरोबर आहे. पण चुकले कोणतं? सी चुकले, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 41वा, पुढीलपैकी अचूक जोडी ओळखायला आपल्याला सांगितलं आहे. संधी हा चॅप्टरवरती हा प्रश्न आहे. आता किती संधीचे प्रकार किती आहेत? 3 संधीचे प्रकार आहेत, स्वर, व्यंजन आणि तुमची विसर्ग संधी. आता हे जे वाक्य आहे ते कशामध्ये येतं? कोणत्या संधीमध्ये येतं पहा? तर हे येतं व्यंजन संधीमध्ये. ज्या ठिकाणी पहिल्यांदा कोणता शब्द आहे पहा? कठोर शब्द, आणि कठोर शब्दानंतर जर मृदू शब्द आला
तर त्यामध्ये काय होतं, तर त्याच लाईनीमधला म्हणजे कच्या लाईनीमधला अनुनासिक येतो. ड आलं या ठिकाणी, न त्याला म्हणतो. मग याचं उत्तर काय येतं, 41चं येतं वाङ्मय. आता 42 पहा, खालीपैकी कोणता इंग्रजी शब्द डिक्शनरीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर असेल. तर 42 याचं उत्तर काय येतं, डी मॅग्निफाय. खालीपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत असं विचारले. आता 43 याचं उत्तर काय पहा, भारताचे लष्कर प्रमुख हे सुद्धा बरोबर आहे, मनोज नरवणे. भारताचे मुख्य निवडणूक आयोग सुनील अरोरा हे चुकीचं आहे. या ठिकाणी सुशीलचंद्र जे काय आता नवीन जे आपले निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयोग जे झाले आहेत ते कोण आहे, सुशीलचंद्र. त्यांचं पूर्ण नाव असंच सुशीलचंद्र असं काहीतरी त्यांचं नाव आहे, पण तुम्ही ते चेक करा. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपलं कोणकोणतं बरोबर झालं, 1 आणि 3. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन नाही, चुकीचं आहे. सुमित्रा महाजन या आधीच्या होत्या, पण आता सध्या नवीन जे अध्यक्ष झाले त्यांचं नाव पहा कोण आहेत. त्यानंतर भारताचे हवाई दल प्रमुख VR चौधरी हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे कोणकोणतं बरोबर आहे, मग यामध्ये 1, 3 आणि 5. मग या ठिकाणी कोणता ऑप्शन आहे, या ठिकाणी पहा 1, 3, 5चा. तर पर्याय क्रमांक डी 1, 3, 5 हे तुमचं बरोबर येणार उत्तर. 44वा प्रश्न पहा, ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूचे प्रमाण किती असते. तर 44व्याचं उत्तर काय येणार, येणार. 90% तांबे असते आणि 10% कथील असते. तर त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 47, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो. आता 47व्याचं उत्तर काय आहे, बी सिल्वर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. आता मित्रांनो, म्हाडा परीक्षेत जे काही GKचे प्रश्न असतील आणि मराठी व्याकरणचे, तर त्यांचा दर्जा जो राहणार आहे तो ह्याच प्रश्नांच्या बेसिसवर म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता प्रश्न क्रमांक 48 पहा, स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायला सांगितले. तर 48व्याचं उत्तर काय येतं, बी अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. त्यानंतर 50वा प्रश्न पहा, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर 50व्याचं काय येतं, बी प्रतिकूल हा अचूक शब्द आहे. 51वा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य व त्यांच्या जिल्हा यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायला सांगितले. मेळघाट अभयारण्य अमरावती हे बरोबर आहे. त्यानंतर सागरेश्वर अभयारण्य सिंधुदुर्ग हे चुकीचं आहे. मयुरेश्वर अभयारण्य पुणे हे बरोबर आहे. घोडझरी अभयारण्य चंद्रपूर हे चुकीचं आहे. बरोबर आहे. चौथं काय आहे आपलं, बरोबर आहे. आणि लास्ट काय 5वं, बोर अभयारण्य भंडारा हे चुकीचं आहे. आता बोर अभयारण्य ते कुठे आहे, वर्धामध्ये. मग 5वं काय झालं तुमचं, चुकीचं झालं. घोडझरी अभयारण्य बरोबर आहे. मयुरेश्वर बरोबर आहे. सागरेश्वर चुकीचं आहे. सागरेश्वर कुठे येते, सांगलीमध्ये येतं. आणि मेळघाट बरोबर आहे. म्हणजे 1, 3 आणि 4 अशा प्रकारचा पर्याय कुठे आहे पहा. आता या ठिकाणी आपल्याला विचारले काय, कोणत्या जोड्या योग्य आहेत विचारले. मग 51व्याचं उत्तर काय येणार, बी 1, 3 आणि 4. आता प्रश्न क्रमांक 52वा पहा, आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर 52व्याचं उत्तर काय, तर ए पुरोगामी आधुनिक विचाराचा असतो तो. 54वा प्रश्न पहा, वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो. विज्ञानचा प्रश्न आहे. तर 54व्याचं उत्तर येतं सी DNAचा DNA. त्यानंतर 56व्याचं पहा, खालीलपैकी समानार्थी वाक्यप्रचार ओळखायला सांगितले. तर 56व्याचं उत्तर काय येतं, ए वरीलपैकी सर्व. गवगवा होणे, गहजप होणे आणि ब्रह्मा करणे या तिन्हींचा सुद्धा अर्थ एकच होतो. तर त्यानंतरचा प्रश्न 60वा प्रश्न, ताऱ्यांचे लुकण्याचे जे कारण आहे ते काय कारण आहे. तर प्रकाशाचे काय असते, अपस्खलन असते का अपवर्तन असते, काय असते. तर 60चं पहा डी येतं उत्तर. वायुमंडलातील वायू बदलाचा अपवर्तनांक.
त्यानंतर राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील आपल्याला कर्ता शोधायचा. आता मी सांगितले की कर्ता कसा शोधायचा. जर मित्रांनो मराठी व्याकरणचे जे काही लेक्चर्स असतील ते जर तुम्ही पाहिले नसतील तर एकदा पाहून घ्या. आता या ठिकाणी कर्ता कसा शोधायचा, या ठिकाणी आपल्याला धातू काढायचा शोभ, आणि शोभणारा कोण, मुकुट असा प्रश्न विचारायचा. शोभणारा कोण, तर मुकुट. मग या ठिकाणी तुमचा कर्ता काय येणार, 61चा कर्ता येतो सी, मुकुट. आता त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 64, वर्तुळ, परिघ आणि आयत. आता या ठिकाणी 64 याचं उत्तर काय येतं, बी, परिमिती. आयताची काय असते, परिमिती. वर्तुळाचा असतो परिघ. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस आहे त्यांचा, 12 जानेवारी. आणि 12 जानेवारी कोणता दिवस साजरा केला जातो, राष्ट्रीय युवक दिन. त्यानंतर 69वा प्रश्न पहा, कोणत्या खंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे. तर 69व्याचं उत्तर येतं ए, अग्नी. याची आपण यशस्वी चाचणी घेतली, सक्सेसफुल. त्यानंतर 71वा प्रश्न पहा, एरे माझ्या मागल्या या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता. तर 71व्याचं उत्तर काय येतं, बी, मागचीच आता मागचीच काय करणे, पुनरावृत्ती करणे असा त्याचा अर्थ होतो, बी. त्यानंतर 73वा प्रश्न पहा, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली. तर 73व्याचं उत्तर काय येतं, डी, राष्ट्रकूट. जे काही राष्ट्रकूट राज्य आहेत आपले, तर त्यांच्या राजवटीत ही घटना झालेली आहे. त्याचं उत्तर डी येतं, लक्षात ठेवा. त्यानंतर जे खळांची व्यंकटी सांडो. आता या ठिकाणी खळांचा अर्थ काय होतो, खळांचा काय अर्थ होतो, दुर्जन असा अर्थ होतो त्यांचा. आता प्रश्न क्रमांक 75 पहा, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय कोणते असा प्रश्न विचारला आहे. तर 75व्याचं उत्तर काय तर ए, एशियाटिक सोसायटी. त्यानंतर गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत. तर 69व्याचं काय येतं, बी, विशेषण आहेत, विशेषण नाम आहेत, विशेष नामे. गंगा, सिंधू आणि चंद्रभागा ही कशी नावे, विशेष नामं आहेत. ती नामाचे किती प्रकार असतात, 3 प्रकार असतात मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये किती प्रकार आहेत, 5, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 81 पहा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या पंक्तीचे लेखक कोण आहेत. तर 81व्याचं उत्तर येतं बी, संत तुकाराम. त्यानंतर 85वा प्रश्न पहा, यापैकी अचूक जोडी आपल्याला ओळखायचे. वर्णन करता येण्यासारखे अवर्णनीय हे चुकीचं आहे, वर्णनीय असं पाहिजे. जे साध्य होणार आहे ते असाध्य हे चुकीचं आहे, साध्य पाहिजे. स्वतःचे हित जपणारा तर स्वार्थ त्यागी हे चुकीचं आहे. मग यांचं कोणतं बरोबर, सी, देव आहे असा मानणारा आस्तिक असतो आणि देव नाही असं मानणारा नास्तिक असतो. 86वा प्रश्न पहा, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर 86व्याचं उत्तर काय येतं, सांगा. 86व्याचं उत्तर ए येतं. आता प्रश्न क्रमांक 93, पारिभाषिक शब्द आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. तर 93व्याचं उत्तर काय येतं, बी, वरीलपैकी सर्व. जे काही शब्द वरीलपैकी सर्व शब्द आहेत ते कसे आहे, पारिभाषिक, बाहेरच्या भाषेतून आलेले शब्द आहेत. 94वा प्रश्न पहा, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कसा असतो. तर कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमात असतो. खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत असं विचारले. तर 95चं काय उत्तर येतं पहा, डी उत्तर येतं, 2 आणि 5. तर या ठिकाणी सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश हे बरोबर आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल हे सुद्धा बरोबर आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पर्याय निगेशन पद्धतीनं तुम्हाला याचं उत्तर काढता येतं. पहा, आता या ठिकाणी तुम्हाला सुचेता कृपलानी हे माहीत असेल तर चुकीच्या जोड्या आपल्याला ओळखायला सांगितले, त्यामुळे हा पर्याय निघूनच जातो यामधून, हा सुद्धा पर्याय यामधून निघून जातो. आता या ठिकाणी तुम्हाला ममता बॅनर्जी जर माहीत असेल तर यामधून तिसरा पर्याय बी हा सुद्धा पर्याय निघून जातो. यामध्ये मग राहतो पर्याय कोणता, तर यामध्ये डी हा पर्याय राहतो. तर अशा प्रकारे उत्तर तुम्हाला काढता येतं. फक्त या ठिकाणी तुम्हाला 2 माहीत पाहिजे, सुचेता कृपलानी आणि ममता बॅनर्जी.
आता ह्या बरोबर असणार आहेत, त्यामुळं ह्या जी 3 पर्याय आहेत ते कट होणार. मग राहतोय कोणतं 2 आणि 5 असं उत्तर तुम्हाला काढता येतं. 96वा प्रश्न पहा, खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट ओळखा. तर 96 याचं उत्तर काय येतं सी. आंबट, तिखट आणि तुरट ही काय विशेषण आहेत, क्रियाविशेषण नाहीत. त्यानंतर लास्ट 3 प्रश्न पहा. 98वा प्रश्न, अली, मधु, मिलिंद समानार्थी प्रश्न आहेत, ते कशासाठी वापरला जातात. 98व्याचं बी येतो. तर भ्रमर, भोंगा जो काय असतो आपला, त्याला आपण अली, मधु, मिलिंद असं म्हणतो. त्यानंतर 99वा प्रश्न, 7व्या अनुसूचित बाबत खालीलपैकी अचूक पर्याय निवडायला आपल्याला सांगितलं. आता 7व्या अनुसूचितमध्ये काय आहे, तर 7व्या अनुसूचितमध्ये 3 विषय आहेत किंवा 3 विभाग आहेत. कोणकोणते, केंद्राचे जे काही जे काही विषय आहेत ते विभागून दिलेले आहेत, सूची आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. केंद्र सूचीबाबत केंद्राला अधिकार असतो, राज्य सूचीबाबत राज्याला अधिकार असतो आणि समवर्ती सूचीबाबत फक्त दोन्हींनाही अधिकार असतो, केंद्राला पण आणि राज्याला पण. म्हणजे दोन्ही समवर्ती सूचीत जे काही कायदे आहेत त्यांच्यावर कायदे हे दोन्हीही करू शकतात, कोण, केंद्र आणि राज्य. आता यावर हा प्रश्न आहे. आता पहा, पहिलं वाक्य काय आहे, समवर्ती सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते. तर रॉंग आहे. तर राज्यसुद्धा कायदा करू शकतो, राज्यातील ज्या काही विधानसभा आहेत त्यासुद्धा ते कार्य करू शकतात. दुसरं वाक्य काय आहे, राज्यसूचीमध्ये पोलीस आणि तुरुंग हा विषय नाही. तर चुकीचं आहे. पोलीस आणि तुरुंग हे विषय राज्यसूचीतच आहेत. आणि तिसरा पर्याय काय पहा, घटस्फोट, मृत्यूपत्र या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन कायदा करू शकतात. तर हे काय चुकीचं आहे. बरोबर आहे. तिसरं काय वाक्य 99 बरोबर आहे. तर यामध्ये काय येणार, फक्त ए बरोबर, फक्त तिसरं बरोबर आहे. तुमचं या ठिकाणी दुसरं वाक्य चुकलेलं आहे. पोलीस आणि तुरुंग हे जे विषय आहेत ते काय येतात, राज्यसूचीमध्ये येतात आणि या ठिकाणी लिहिले काय, राज्यसूचीमध्ये येत नाही असं लिहिले. त्यामुळे फक्त 3 बरोबर. आणि लास्ट प्रश्न, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते. तर 100व्याचं काय उत्तर येतं डी, सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण म्हाडाला जे काही संभाव्य प्रश्न किंवा त्यांचं स्ट्रक्चर आपण पाहिलं की अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर थँक्यू मित्रांनो.